अनैतिक प्रेम प्रकरणामध्ये जर आर्थिक व्यवहाराची देवाणघेवाण होत असेल तर त्या नात्याला पुढे जाऊन कुठे ना कुठेतरी एका मोठ्या अघटित घटनेचा संबंध येतोच। अशीच एक घटना अंबरनाथ येथील बारकूपाडा येथील राहणाऱ्या एक महिलेच्या बाबतीत घडलेली आहे। सीमा कांबळे ही आपल्या एका 13 वर्षाच्या मुलीच्या सोबत आपला घर सांभाळत होती। नवऱ्याने सोडून दिल्यानंतर ती स्वबळावरती काम करून आपल्या मुलीचा उदरनिर्वाह करत होती आणि संसार चालवत होती। अशातच त्याच बारकूपाड्यामध्ये राहणाऱ्या त्या एका राहुल नावाच्या तरुण मुलाशी तिची ओळख झाली आणि त्याच्यानंतर त्याचं पर्यावसन प्रेमामध्ये झालं। अनेक दिवस सोबत राहिल्यानंतर राहुल याने सीमा हिच्याकडे 2.5 लाख रुपयाची मागणी केली आणि ते रुपयाचं तो काय करणार ते सांगू शकला नव्हता, परंतु ते रुपये कसे तरी जोडून तिने राहुलला दिले। परंतु कालांतराने त्या पैशाची परत मागणी केल्यानंतर राहुल याने तिचा काटा काढला। घटना आहे अंबरनाथ येथील बारकूपाडा येथील। सदर जी घटना घडली ती कालच्या दुपारच्या वेळेस राहुल याने सीमा हिला अंबरनाथ स्टेशनच्या जवळ बोलवलं। त्यांच्यात काहीतरी बाचाबाची झाली, वाद निर्माण झाला आणि राहुलने आधीपासूनच नियोजित केलेली जो चाकू होता त्या चाकूचे वार करून तिच्यावर अनेक वार करून तिला जागीच ठार मारली। महत्वाची बाब ही होती यामध्ये की सदर जी हत्या झाली त्यामध्ये त्या मागचं कारण वेगळं होतं। राहुल आणि सीमा यांच्यामधील जे प्रेम प्रकरण होतं त्याच्या माध्यमातून ते एक दुसऱ्या जवळ आले होते, परंतु राहुल याने जे घेतलेले पैसे होते ते पैसे मागण्याचा तकादा सीमा हिने सातत्याने केलेला होता आणि राहुलने ते पैसे देण्यास नकार दिल्यानंतर तिने अट दिली होती की तू माझ्याशी लग्न कर अन्यथा माझे पैसे वापस दे। आणि राहुल दोन्ही गोष्टी करण्यास असमर्थ होता। त्यामुळे त्याने तिचा काटा काढला आणि अंबरनाथ येथे बोलवल्यानंतर तिने सपासप तिच्यावरती वार करून तिला जागीच ठार मारले। सदरची बाब आजूबाजूला असलेल्या लोकांनी पाहिली। त्याला हटकले असते त्यांना त्यांच्यावर देखील चाकू दाखवून त्यांना दुरावले। अशातच स्थानिकांनी सीमा हिला खाजगी दवाखान्यामध्ये ऍडमिट केली, परंतु ती मृत पावली होती। या घटनेची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याला कळवण्यात आली। पोलिसांनी आपली चक्र फिरवली आणि पथक रवाना केली। 3 तासाच्या अंतर्गत सीसीटीव्हीच्या माध्यमातून राहुल याला अटक करण्यात आली। यानंतर अंबरनाथचे सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिलेली ही माहिती। नमस्कार। आज शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक खुनाची घटना घडलेली आहे। त्यामध्ये सीमा कांबळे वय 42 वर्ष या महिलेची हत्या झालेली आहे। या हत्येचं प्राथमिक जे रिझन आहे ते आर्थिक व्यवहारातून झालेले ही हत्या आहे। आरोपीने महिलेकडनं काही पैसे घेतलेले होते, त्या पैशाचा वापस करण्याचा तगादा लावल्यामुळे आणि ते पैसे वेळेवर न दिल्यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाले होते। त्यातून ही हत्या झाल्याची प्रथमदर्शनी माहिती आहे। यामध्ये आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि अटकेची आणि FIR दाखल करण्याची कारवाई चालू आहे। सर, काही दिवसांपूर्वी ती महिला त्या संबंधित आरोपीवर बलात्काराची केस करण्यासाठी पोलीस स्टेशनला आली होती, मात्र तिची केस त्यावेळेस घेण्यात आली नव्हती आणि त्यामुळेच हा सगळा प्रकार घडला अशी माहिती समोर येते। नाही, त्या अनुषंगानं आर्थिक व्यवहाराच्या अनुषंगानं आमच्याकडे एक तक्रार अर्ज प्राप्त आहे। त्या तक्रार अर्जाच्या अनुषंगानं दोघांचा आर्थिक व्यवहार कशा पद्धतीनं पूर्ण व्हावा या अनुषंगानं त्यांचे आणि ते व्यवहार पूर्ण ते स्वतः करून घेऊन त्यांच्यामध्ये समेट निर्माण झालेला होता। महत्वाची बाब यामध्ये ही आहे की आज त्याला न्यायालयात हजर केले असता आणि त्याच्यावरची जो हत्यार होतं ते अजून भेटले नसल्यामुळे न्यायालयाने पोलिसांनी युक्तिवाद करून त्याला अजून रिमांड मागितला। 7 तारखेपर्यंत त्याला पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। पुढील तपास हा सुरू आहे। सांगण्याचा उद्देश हाच आहे की प्रेम प्रकरणामध्ये जर आर्थिक व्यवहार होत असेल तर अशा घटना हे सातत्याने होतच असतात आणि याचा बळी ह्या महिला आणि मुली पडत असतात। याचं गांभीर्य देखील आता महिला आणि मुलींनी देणं अत्यंत गरजेचं आहे।